डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असे समजून तिची काळजी घ्यावी असेही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले. महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका सौरभराव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुणीजन, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉक्टर मिताली संचेती, दीपक झंजाड, जितेंद्र निकम, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र वेहरे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला. GCC तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहे, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. सद्यस्थितीत ही बस 3 हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचेही परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले.